आता या मॅचच्या नंतर ज्या मॅचेस होणार आहेत त्याच्या कॅप्टन्सने त्याच्या टीमने स्टेज जवळ यायचे, जेणेकरून आपण आपल्याला टॉस करता येईल. टर्फ 1 ला होणारी मॅच लाजवाब लालबाग वर्सेस मरोल MIDC चॅम्पियन्स. या दोन्ही कॅप्टन्सने स्टेज जवळ यायचंय. लाजवाब लालबाग लाजवाब लालबाग लाजवाब लालबागच्या कॅप्टनने स्टेज जवळ यायचंय. त्यांची नेक्स्ट मॅच टर्फ 1 ला होणार आहे. लाजवाब लालबाग लाजवाब लालबाग वर्सेस मरोल MIDC. आणि टर्फ 2 ला नॅशनल पार्क स्ट्रायकर्स वर्सेस NDA मलाड लायन्स. नॅशनल पार्क स्ट्रायकर्स कॅप्टनने स्टेज जवळ यायचंय. नॅशनल पार्क स्ट्रायकर्स वर्सेस NDA मलाड लायन्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने स्टेज जवळ यायचंय. नॅशनल पार्क स्ट्रायकर्स कॅप्टन नॅशनल पार्क स्ट्रायकर्स वर्सेस NDA मलाड लायन्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने स्टेज जवळ यायचंय. नॅशनल पार्क स्ट्रायकर्स वर्सेस NDA मलाड लायन्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनने स्टेज जवळ यायचंय. टर्फ 2 ला नेक्स्ट मॅच होणार आहे. नॅशनल पार्क स्ट्रायकर्स वर्सेस NDA मलाड लायन्स. एकाच सामन्यामध्ये दोन भावांची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. निखिल आणि शैलेश. नेक्स्ट मॅच नॅशनल पार्क स्ट्रायकर्स वर्सेस NDA मलाड लायन्स. त्यांचा टॉस होत आहे. नॅशनल पार्क स्ट्रायकर्स वर्सेस NDA मलाड लायन्स मध्ये टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलेला आहे NDA मलाड लायन्स आणि त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आता नेक्स्ट टॉस जो होणार आहे तो लाजवाब लालबाग आणि मरोल MIDC चॅम्पियन्स मध्ये. लाजवाब लालबागचे कॅप्टन मरोल MIDC कॅप्टन. टॉस होत आहे. लाजवाब लालबाग वर्सेस मरोल MIDC.
मरोल MIDC चॅम्पियन्सने टॉस जिंकलेला आहे आणि आता बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नॅशनल पार्क स्ट्रायकर्स वर्सेस NDA मलाड लायन्स होणार आहे टर्फ 2 ला. नेक्स्ट मॅच टर्फ 2 ला होणार आहे नॅशनल पार्क स्ट्रायकर्स वर्सेस NDA मलाड लायन्स. आणि पुढील मॅच टर्फ 1 ला जी होणार आहे ती आहे लाजवाब लालबाग वर्सेस मरोल MIDC चॅम्पियन्स. खूप बाकी आहे आता. हे पहिलाच राऊंड आहे ना काहीतरी. मरोल MIDC चॅम्पियनशिप मॅच आहे आता. ही टायमिंग काय दिलं होतं 1 ते 1:30 अर्धा तास पुढे गेलो म्हणजे अर्धा तास पुढे जातो. आपल्या या क्रिकेट सामन्यांना लाभलेले आपले स्पॉन्सर्स लीग मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला स्पॉन्सरशिप दिलेली आहे ते म्हणजे मिस्टर पवन कैले, द केक ऑफ हाऊस. त्यानंतर 6 स्पॉन्सर्स जे आहे ते म्हणजे संजय आहेर सर, यश फायनान्स सोल्युशन्स. त्यानंतर 4 स्पॉन्सर्स मिस्टर अवधूत मालगुडकर, व्हर्च्युअल इन्शुरन्स सोल्युशन्स ब्रोकिंग एंटायटी. विकेट स्पॉन्सर्स मिस्टर विवेक बोरिटकर, भास्कर इंडस्ट्रीज. त्यानंतर बेस्ट बॅट्समन मिस्टर नैनेश जोशी, फ्युचर गुरु नैनेश जोशी. बेस्ट बॉलर मिस्टर अनंत फातर्फेकर, कॅमलॉन फ्राईट. त्यानंतर बेस्ट फिल्डर मिस्टर अमोल केळशीकर, कार हब कार सर्व्हिस सेंटर. मॅन ऑफ द सिरीज मिसेस शीतल कुबल अँड मिसेस माधुरी केळशीकर, द टेस्ट ऑफ कोकण रेस्टॉरंट. फायनल मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रदीप कदम सर, साई एंटरप्राइजेस. आणि आपल्याला लाभलेले बॉल स्पॉन्सर्स रेफरन्स बाय मिस्टर विशाल करवडे, 6 सीट. त्यानंतर असोसिएट स्पॉन्सर मिस्टर विल्फ्रेड मेन्झेज, अथेना लॉजिस्टिक्स. आणि पूर्ण टुर्नामेंटचे टायटल स्पॉन्सरशिप
मिसेस शलाका राजेश कदम मॅडम म्हणजे नारायण ग्रुप ऑफ कंपनीज यांच्यामुळेच आजची ही टुर्नामेंट खऱ्या अर्थाने यशस्वी होत आहे आणि हे दोन्ही टर्फ मध्ये असलेले सामने अधिकच अधिक रंगतदार होत आहेत। इथे असलेले क्रिकेट प्रेमी खेळाडू तसेच मराठी उद्योजक या दोन्ही सामन्यांचे यथोचित असा आनंद उपभोगत आहेत आणि दोन्ही बाजूला आपल्याला उत्साह हा भरून वाहत असलेला दिसत आहेत। त्याचप्रमाणे काही मराठी उद्योजकांचे स्टॉल सुद्धा या स्टेजच्या समोर आहेत, तर त्या स्टॉल्सला सुद्धा आपण व्हिजिट करा। त्याचप्रमाणे स्टेजवर असलेली स्क्रीन जी आपल्याला स्पॉन्सर केलेली आहे कुशल कोचरेकर सरांनी, आपल्याला कुठेही काही इव्हेंट असेल तर आपण कुशल सरांना नक्कीच भेटू शकता। कोणत्याही इव्हेंटसाठी अवेलेबल असलेले आपले कुशल कोचरेकर सर। आपलं लायसन्स हरवलं असेल, आपल्याला गाडी शिकायची असेल तर आपण साई कृपा स्टॉल आपल्या समोर आहे तिथे विजिट करू शकता। त्याप्रमाणे क्रिकेट 2 क्रिकेट मॅचच्या मध्ये आपण केक्स ऑफ हाऊसला सुद्धा विजिट करू शकता, तिथे पेस्ट्रीज अवेलेबल आहेत, केक्स आहेत, तिथेही आपण जाऊ शकता। दोन्ही टर्फला सिक्सर्स जणू त्याचा काही वर्षावच होत आहे। संजय आहेर सरांनी असं म्हणलं की कमीत कमी 1000 षटकार हे आजच्या या टुर्नामेंट मध्ये होणार आहेत आणि कमीत कमी 1000 वेळेस सरांचं नाव पुकारलं जाणार आहे। संजय आहेर सर
सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जे जे खेळाडू प्रेक्षक ज्यांना जेवायची इच्छा असेल, जेवायचं असेल, त्यांनी स्टेजवर जेवणाची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येकाने जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यावा, यथेच्छ भोजन करावं. त्याच्यासाठी वेगळा कोणताही असा ब्रेक नाहीये. जे खेळाडू फ्री आहेत त्यांनी जेवून घ्यावं. जेवणाची व्यवस्था केलेली आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने यथेच्छ भोजन करावं. कोणताही वेगळा असा काही वेळ देण्यात आलेला नाहीये. जो खेळाडू अवेलेबल असेल त्याने जाऊन जेवण करावं. खाऊन गेलं अनाऊन्स करत राहा, खाऊन घे, कारण तसं आपल्याला पळवायची आहे सगळं. हो कारण तो जर ऑलरेडी मी कांदोलीची मॅच कधी बघा ना आता मला जसं आम्ही जेवायला जातो लगेच. हे कोणतं आहे नाव काय टीमचं? कांदिवली NMH आहे. NMH कसं NDA नाही, कांदिवली वॉरियर्स आहे का तुम्ही? कांदिवली वॉरियर्स आहे का? हा 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 पहिली मॅच तुम्ही जिंकले ना इकडे. हो हो याच्यानंतर इकडेच होणार आहे 1 लाख. लगेचच आहे काय? नाही नाही, आता लालबाग आणि मरोली मेडिसी होणार, त्याच्यानंतर तुमचे. टर्फ 1 ला नेक्स्ट मॅच जी होणार आहे ती लाजवाब लालबाग वर्सेस मरोल MIDC चॅम्पियन्स आणि टर्फ 2 ला नॅशनल पार्क स्ट्रायकर्स वर्सेस NDA मलाड लायन्स यांची मॅच होणार आहे. तरी उरलेल्या बाकीच्या सगळ्या खेळाडूंनी जेवण करून घ्यावे. कोणताही वेगळा वेळ जेवणासाठी ठेवण्यात आलेला नाहीये. आपल्याकडे वेळ आहे, आपण फ्री आहात तर आपण जेवण करून घ्यावे. चॅप्टर लालबागची टीम आहे. टीम म्हणजे चॅप्टर्स आहेत ना हे वेगळे. चॅप्टर्स आहेत ना, मलाड, मालाडची टीम, लालबागची टीम. मला पण भूक लागली, मी पण जेवण.
your shit. Your shit. अभिजित सोमण अभिजित सोमण यांनी कृपया स्टेज जवळ यायचे. अभिजित सोमण घेऊन येतात गोलंदाज निखिल
स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज पवन, तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय शैलेश. हा अंपायर्सला कुपन नको, अंपायर फक्त सांग. साऊंड सिस्टम आहे, ट्रॉफी आहे आपल्या, असं नका करू प्लीज. आपलंच आहे हे, बंद करा, नका खेळू हे, नको खेळू. ट्रॉफी आहे तिथे, स्टॉल पण आहेत, आता माईक जवळ बॉल जातो, प्लीज रिक्वेस्ट. कानावर आला असेल ना गोष्ट, आली नाही ना.